एवढे मोठे शिकलेले सगळे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक 2-2, 4-4 डिग्र्या घेतलेल्या सगळ्यांनी कशाला बोलवलं, कशाला बोलवलं, कशाला बोलवलं? जेवायला बोलवलंय. आणि जेवण कशाला बोलवलंय? तर मीठ खाल्लेल्यानी नीट व्हावं म्हणून बोलवलंय. आणि म्हणून साठी हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खरं म्हणजे अंध विद्यालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर गाणं बिचारे गात होते. आल्या मी पाहिलं, अतिशय सुंदर गाणं, म्हणजे दृष्टीहीन असताना सुद्धा एवढं उत्कृष्ट गायन त्यांचं या ठिकाणी चाललेलं होतं. त्या अंध विद्यालयाच्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचं सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो. आणि त्यांना सुद्धा 5,000 रुपयाचं बक्षीस आजच्या गाण्यामुळे मी या ठिकाणी देतो. बयरसर उसने द्या थोडा, नाहीतर आमदार येऊन गेले ना आश्वासन देऊन गेले असं होऊ नये. तेव्हा ते उसने द्या, मुंबईला आल्यावर परत घ्या. तेव्हा ते लगेच सकाळी देऊन टाका. ते 5,000 रुपये त्या अंध विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या कार्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी देतो आणि त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. प्रश्न अनेक आहेत. सगळ्या प्रश्नाचा उहापोह या ठिकाणी झालेला आहे. शेवटी शिक्षण ही प्रक्रिया अखंड चालू असते. माणूस शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो. त्याच्यामुळे प्रश्न आपले कधी संपणार नाही. प्रश्न सोडवला की नवीन प्रश्न निर्माण झालेलाच आहे. कायम शब्द काढला की विनांदान झालं, विनांदान आलं की अनुदानाची प्रक्रिया सुरू झाली, अनुदानाची प्रक्रिया सुरू झाली की मूल्यांकन सुरू झालं, मूल्यांकन झाले की निकष आले, निकष आले की शाळा बसना, झाला प्रश्न तयार. आणि म्हणून 1 नाही 2 नाही 189 आंदोलन केली आमची काय विनांदान करते समिती. पहिल्या आंदोलनापासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. कुठल्याही पक्षाची संघटना ती नाही. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून केवळ एकच उद्दिष्ट, या विनांदान शाळेला अनुदान मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळे आमदार, पदवीधर असो शिक्षक असो, आम्ही कायम विनांदान करते समितीच्या सोबत त्या ठिकाणी राहिलेलो आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार. ही ग्वाही आजच्या निमित्तानं मी जगदाळे सर आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देतो.